नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नागपूर महानगरपालिका भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले। आता याचे नॉर्मलायझेशन स्कोर त्यांनी जाहीर करून दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचे ऍक्च्युअल गुण किती मिळालेले आहेत ते कळालेले आहे। म्हणजे तुमचे आधीचे गुण आणि त्याच्यामध्ये शिफ्ट नुसार बदल झालेले जे काही नॉर्मलाइज गोष्टी असतील त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आता उपलब्ध झालेल्या आहेत। आता याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल तर ती डायरेक्ट तुमची निकालाची असेल, निकाल लागणार आहे आणि तुम्ही जे आहेत तर ते सिलेक्ट होणार आहेत। तर काय अपडेट आहे तर ती जाणून घेऊया। बघा, 1 डिसेंबर 2025 ला आलेली ही नागपूर महानगरपालिका यांच्याकडून आलेली हे जे आहे तर ते आपल्याला सूचना पत्र बघायला मिळतं। याच्यामध्ये 174 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। 7 आणि 8 या 2 दिवशी ही परीक्षा जी आहे तर ती झालेली होती। ज्या पदांसाठी परीक्षा ही एकापेक्षा अधिक शिफ्ट मध्ये झाली होती त्यांचं नॉर्मलायझेशन स्कोर त्यांनी जे आहे तर ते महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत। बघा, हे 174 जागा होत्या, त्याच्यामध्ये खूप उमेदवारांनी इथं लिपिकसाठी जे आहे तर ते अर्ज केले होते। 60 जागांसाठी हे जे आहे अर्ज आलेले होते। बघा, याच्यामध्ये कॅटेगरीनुसार या जागा पाहायला मिळतात आणि मेन म्हणजे ओपन जनरलच्या इथं या 5 जागा आणि फिमेलच्या या 4 जागा, या अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आहे। पण ठीक आहे, हे आपल्याला असं नाही कळणार। तुम्ही जर यांच्या वेबसाईटवर गेला, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट 2023, आता म्हणा 23 का बरं, ते 23 त्याच टॅब मध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। इथं जर तुम्ही गेले, बघा, टॅक्स कलेक्टरला पण काही लोकांनी फॉर्म भरला होता, पण ज्युनियर क्लर्क नॉर्मलायझेशन स्कोर मी जर इथं क्लिक केलं तर मला डायरेक्ट ही पीडीएफ ओपन होते। पण याच्यामध्ये यांनी काय केलेलं मित्रांनो, एक काम असं वाढून दिलेलं आपलं की त्यांनी हायेस्ट टू लोएस्ट असं केलेलं नाही, डायरेक्टली रॅन्डमली त्यांनी ते जे आहे काम केलेलं आहे। बघा, इथं या व्यक्तीचं नाव आहे, याला रॉ स्कोर होता 138 चा, तो झालेला आहे 140 चा, म्हणजे 2च मार्क इथं वाढलेले आहेत। याला 90 स्कोर होता, याचे झालेले आहेत 98, म्हणजे 8 मार्क इथं वाढलेले आहेत। म्हणजे काही जास्त काही मार्क वाढलेले नाहीत मित्रांनो, 7, 8, 10 पर्यंत आपल्याला ही रेंज बघायला मिळते। ओके, पुढे हे जे 56, 68 वाले आहेत यांनी तर काही शक्यतोवर बघूच नका। पुढे बघा, 152 चा आपल्याला इथं स्कोर बघायला मिळतो याच्यामध्ये। बाकी तुम्ही देखील तुमचे स्कोर कॅल्क्युलेट करू शकतात। आता याच्यामध्ये जर तुम्ही फिल्टर लावलं थोडंसं, आता त्याला ते एडिट करावं लागेल, याची पीडीएफ टू पहिले एक्सेल करावे लागेल आणि एक्सेलला फिल्टर लावावं लागेल याला, या 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 कॉलमला, आणि त्याच्यानुसार आपल्याला काय कळणार आहे, तुमची रँकिंग कळणार आहे। आणि पहिले जे 5 येतील तर त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन होऊन जाईल। ते डायरेक्टली त्यांनी गुलाल जो आहे तर तो तयार ठेवायचा। बाकीच्यांची कॅटेगरी वगैरे मेन्शन नाही म्हणून ते शोधणं थोडंसं अवघड जाईल। बाकी महिलांचं पण शोधू शकतात, पण तुम्ही जर रँक पाहिली तर तुम्हाला अंदाज जो आहे तर तो येऊनच लागेल। तर अशा पद्धतीने हे स्कोर जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तर तो तुमचं नाव चेक करा, तुमचा स्कोर चेक करा, की थोड्या कालावधीमध्ये ही पीडीएफ जी आहे तर ती खूप ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, टेलिग्राम किंवा इतर ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाते हायेस्ट टू लोएस्ट मध्ये। त्याच्यानंतर तुम्ही स्कोर जो आहे तर तो बघू शकतात। आता पुढची प्रक्रिया अशीच असणार आहे मित्रांनो, पुढच्या प्रक्रियेत तुम्हाला डायरेक्ट आता निकाल जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे। ही चांगली गोष्ट आहे की नागपूर महानगरपालिकेने निकालासंदर्भातल्या या प्रोसेस ज्या आहेत तर त्या सुरू केलेल्या आहेत। आणि 2026 मध्ये खूप साऱ्या सरळ सेवा आणि एमपीएससी द्वारे ज्या काही परीक्षा घेण्यात येतात त्यांच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर एमपीएससी साठीचं परिपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज आपण लॉन्च केलेलं मित्रांनो। या पूर्ण पुस्तकांचा सेट असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, भारत महाराष्ट्राचा इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, हे सगळे 6 पुस्तकांचा सेट आहे। हा फक्त मराठीमध्येच नाही मित्रांनो, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे। ज्या उमेदवारांना इंग्लिशमध्ये तयारी करायची त्यांच्यासाठी पण हा सेट अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा सेट जो आहे तर तो घरपोच ऑर्डर करू शकतात। शिवाय काही डाऊट असेल तर या नंबरला देखील तुम्ही कॉल करू शकतात। नागपूर महानगरपालिका संदर्भात काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।